हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. नमस्ते, मी आहे अर्चना. मी आज तुम्हाला भटुऱ्यांची रेसिपी घेऊन आले आहे. कारण की कोणाकोणाला पुरी जमते पण भटुरे असे म्हणावं असे हॉटेल स्टाईलने जमत नाही. त्याचाच खास व्हिडिओ मी तुमच्याकडे शेअर करणार आहे की कशा पद्धतीने आपल्याला भटुऱ्याचं पीठ घ्यायचं व घरच्या घरी हेल्दी भटुरे बनवायचे म्हणले की मैद्याचा थोडा वापर करून छानपैकी असे टम्म फुगणारे भटुरे खायचे असतील तर नक्कीच माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. म्हणजे तुम्हाला समजून जाईल की घरच्या घरी गव्हाच्या पिठापासून एकदम छानपैकी हॉटेल स्टाईलने भटुरे कसे बनवायचे, एकदम मोठाले असे भटुरे बनवायचे असतील तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून नक्कीच त्याचे कशा पद्धतीने मी प्रोसेस केली आहे व कशा पद्धतीने पीठ मळून ठेवले आहे व भटुरे कसे लाटले, तळले कसे, ह्याचा फुल डिटेलमध्ये मी व्हिडिओ तुमच्याकडे शेअर करणार आहे. किती छानपैकी भटुरे फुलले आहे. असे टम्म फुगलेले भटुरे तुम्हालाही बनवायचे असतील तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलला सबस्क्राईब करा व एक छोटीशी कमेंटही टाका, म्हणजे मलाही बरे वाटेल. एकदम छान टम्म फुगलेले असे क्रिस्पी भटुरे व छोलेची भाजीची रेसिपी मी अगोदरच यूट्यूबला शेअर केली आहे. पण ह्याच्यात मी फक्त भटुरे कसे बनवायचे आहे त्याच्यात छान व्हिडिओ मी तुमच्याकडे शेअर करणार आहे. एकूण एक डिटेलमध्ये मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे, स्टेप बाय स्टेप. तुम्ही नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व अशाच पद्धतीने रेसिपी ट्राय करून मस्तपैकी घरच्या घरी भटुरे एन्जॉय करा. चला तर पाहूया कशा पद्धतीने भटुऱ्यांचं पीठ मळायचं आहे. इकडे मी गव्हाचे पीठ घेऊन थोड्यासाच मैद्याचा वापर करून छानपैकी भटुरे बनवणार आहे. 1 किलो गव्हाचं बारीक दळलेलं पीठ घेतलं व पावशर मैदा घेतला. 200 ग्रॅमही असेल, घरात शिल्लक होता तेवढाच मी मैद्याचा इथे वापर करून छानपैकी भटुरे बनवणार आहे. 1 किलो पिठासाठी मी 200 ग्रॅम मैदा घेतला. 1 टेबलस्पून म्हणजे 1 चमचा मी इथे बेकिंग पावडरचा वापर केला. अर्धी वाटी मी दह्याचा वापर केला. ह्याच्यामुळे भटुरे खूप छान होतात. हे सर्व स्वच्छ चाळून घ्यायचे कारण की मैद्यात जाळी असू शकते, म्हणून मी गव्हाचे व मैदा चाळून घेतला. इथे मी अंदाजेच बेकिंग पावडर टाकली. 1 चमचा पुरेशी आहे 1 किलो गव्हाच्या पिठासाठी. इकडे अर्धी वाटी मी दह्याचा वापर केला. दही व बेकिंग पावडर भटुरे बनवायचे म्हणले की लागतेच. व चवीनुसार मीठ आपल्याला पुरी असो किंवा भटुरे असो त्याच्यामध्ये मिठाचा वापर हा जास्तच केला की एकदम छानपैकी भटुरे किंवा पुरी ही छान लागते. एकदम चविष्ट पुरी करायची व भटुरे बनवायचे म्हणले की कमी मिठाचा वापर न करता अशा पद्धतीने मी मीठ 1-1.5 चमचा घेतला. 1.5 चमचा एवढ्या पिठासाठी मी मिठाचा वापर केला. व लागेल असे घट्ट कणिक आपल्याला मळून घ्यायची. जास्त पातळी मळायची नाही किंवा जास्त एकदम निब्बर दगडासारखी मळायची नाही, कारण की आपल्याला हे पीठ 1.5 तास तरी भिजत ठेवायचे आहे. भिजले पीठ की एकदम छानपैकी आपले भटुरे तयार होतात. नंतर 1-1.5 तासानंतर हे छानपैकी पीठ भिजले होते व एकदम मऊसूद अशी पीठ तयार झालते. तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने ट्राय करून पहा. पीठ मळण्याची प्रोसेस एकदम कमी साहित्यामध्ये एकदम छान टम्म फुगणारे भटुरे आपले तयार होतात. इकडे मी सर्व गोळे करून घेतले. आपल्या पुरीला छोटे गोळे करावे लागतात, पण मोठाले टम्म फुगणारे भटुरे बनवायचे म्हणले की उंड्याची साईजही खूप मोठी घ्यावी लागते. म्हणून अशा पद्धतीने तुम्ही भटुरे बनवून पहा. एकदम माझ्या पद्धतीने भटुरे बनाल तर हॉटेलचे चवही तुम्ही विसरून जाल. एकदम छानपैकी असे भटुरे बनतात, कारण की ह्याच्यात जास्त मेहनतही नाही व सामग्रीचंही आपण मैद्याचं शरीरासाठी चांगलं नसतो. त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही गव्हाचे पिठाचेच भटुरे बनवून खा. एकदम चविष्ट असे हॉटेल स्टाईलने भटुरे बनतात. मग काय घ्यायचा 1 उंडा. तुम्ही पीठ लावूनही इथे भटुरे लाटू शकता. मला इथे पिठाची नाही व तेलाची गरज पडली नाही. मी असेच कोरडे लाटून घेतले, कारण की आपले पीठ छानपैकी तयार झाले. त्याच्यामुळे पिठाची गरज लाटताना पडली नाही किंवा तेलाचीही पडली नाही. एकदम टम्म फुगणारे भटुरे आपले तयार झाले. तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा, म्हणजे तुमचे भटुरे एकदम हॉटेल स्टाईलने तयार होतील. मग काय, असे सर्व मी भटुरे लाटून घेतले. एकीकडे तेल तापायला ठेवले होते. मुलीने पहा किती छानपैकी उंड्याचा फोटो काढला आहे. नंतर 3-4 भटुरे मी लाटून घेतले, कारण की एकदा तेलाला ताव आला की भटुरे चांगले तळले जातात. कमी जास्त
आपण गॅसची फ्लेम कमी जास्त करीत राहिलो की भटुरे चांगले तळत नाही, किंवा पुरी तळताना काही टिप्स आहेत की ज्या की भटुरे तळताना दोन्हीचे टिप्स फॉलो करा की आपल्याला तेलाची टेम्परेचर एकसारखे ठेवायचे आहे. कमी तेला ताव असेल की आपले भटुरे फुगले जात नाही व जास्त तावामध्ये आपले भटुरे जळतात. म्हणून मिडियम गॅसवरतीच आपल्याला कंटिन्यू भटुरे तळून घ्यायचे आहे. चेक करण्यासाठी मी थोडासा कणकेचा उंडा टाकून पाहिले व तो उंडा लगेच तेलात वर आला की म्हणायचे की तेल चांगले तापले गेले आहे. ह्या स्टेपनी तुम्ही ह्या टिप्स आहेत काही ज्या तुम्ही नक्कीच फॉलो करा, म्हणजे तुमचे भटुरे एकदम छानपैकी टम्म फुगतील. मग काय असे एकामागे एक सर्व भटुरे लाटून घेतले व गरम गरम तेलामध्ये चांगले तळून घेतले. पाहिले का तुम्ही किती ठम्म फुगले आहेत. तेलाचे प्रमाणही तुमच्या कढईच्या हिशोबानुसार किंवा भटुराच्या हिशोबानुसार तेल ॲड करू शकता त्याच्यात, कारण की जास्त तेल राहिले की खरकटे इकडे तिकडे ठेवण्यापेक्षा मापात आपले भटुरे तळण्यापुरते तेल टाकले तरीही चालते. अशा पद्धतीने तुम्ही छानपैकी घरच्या घरी भटुरे बनवू शकता. फक्त 2 टिप्स आहेत ज्या तुम्ही नक्कीच फॉलो करा, म्हणजे तुमचेही भटुरे एकदम छानपैकी होतील. पीठ मळताना काळजी घ्यायची आहे. आपल्याला थोडासा बेकिंग पावडर व अर्धी वाटी दह्याचा वापर करून भटुऱ्याचे पीठ मळायचे आहे व थोडासाच मैद्याचा वापर करून गव्हाच्या पिठाचे पांढरे शुभ्र असे भटुरे बनवले होते. व दुसरी टिप्स म्हणजे आपल्याला एकसारख्याच गॅसवरती भटुरे तळायचे आहे. कमी फ्लेमवरती भटुरे फुगले जात नाही व जास्त फ्लेमवरती भटुरे जळतात. म्हणून मीडियम गॅसवरतीच आपल्याला छानपैकी भटुरे बनवून घ्यायचे आहेत. तुम्ही भटुरे बटाट्याच्या पातळ भाजीबरोबरही खाऊ शकता किंवा छोल्याच्या भाजीबरोबरही खाऊ शकता. मी इथं लाल हरभऱ्याची भाजी बनवली होती, त्याच्याबरोबर एकदम छानपैकी भटुरे एन्जॉय केले. तुम्हालाही असे घरच्या घरी भटुरे बनवून खायचे असतील तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हालाही समजून जातील की कसे भटुरे बनवायचे, कसे तळायचे, कसे त्याची प्रोसेस करायची व कशा पद्धतीने पीठ मळून भटुरे टम्म फुगण्यासाठी काय काय प्रोसेसमधनं आपल्याला पीठ मळायचे आहे व भटुरे लाटताना कोणची टेक्निक वापरायची, तळताना कोणची टेक्निक वापरायची. असे मस्तपैकी भटुरे आम्ही सर्वांनी, मी गरम गरमच ताट करत जेवायला वाढते व एक एक भटुरा झाले की सर्वांना गरम गरम भटुरे दिले, कारण की गरम गरमच कोणतीही गोष्ट खाल्ली की एकदम छानपैकी होते. पुरी असो किंवा भटुरे असो, आमच्या इथं गरम गरम मी एकीकडे तळायला सुरुवात करते व जेवायची एकीकडे सुरुवात असते. त्याच्यामुळे एकदम छानपैकी टम्म फुगलेले भटुरे सगळ्यांना खाता येतात. म्हणून मी अशाच पद्धतीने ह्या टेक्निकनेच भटुरे बनवून मस्तपैकी आम्ही सर्वांनी एन्जॉय केली. कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. व भटुऱ्याची रेसिपी, छोले भटुऱ्याची मी रेसिपी यूट्यूबला शेअर केली आहे, ती तुम्ही नक्कीच पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने भटुरे बनवायचे व भाजी बनवायची. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.
थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.